महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील रामपुरी गाव अजूनही विकासापासून कोसो दूर. गावात जायला साधा रस्ता नाही, लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष. भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील रामपुरी हे एक छोटंसं गाव आहे. रामपुरी या गावाचा विकास तर दूर, पण त्या गावामध्ये जायला व्यवस्थित रस्ता सुद्धा नाही. रामपुरी गावाच्या विकासासंदर्भात लोकप्रतिनिधींनी बरेचसे आश्वासन दिले, पण आश्वासन देऊनही आश्वासन पूर्ण झालं नाही. रामपुरी हे गाव लाखनी तालुक्यातील असं एक मागासलेलं गाव आहे, जिथे साधी आरोग्य व्यवस्था नाही. याकडे लोकप्रतिनिधींनी कुठेतरी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. या संदर्भातील अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून. तर जिल्ह्यातील लाखनी तालुक्यामध्ये एक रामपुरी असा गाव आहे की तो जुने गाव विकासापासून वंचित आहे. त्या गावालगतच एक मुरमाडी गाव आहे. ते एक छोटीशी बाजारपेठ असं म्हणायला हरकत नाही. तर त्या मुरमाडीपासून त्या रामपुरी गावाकडे जायला कुठलाही साधन नाही, आणि साधन तर नाहीच, पण जो रस्ता आहे, हा जो रस्ता आहे, हा रस्त्याची अवस्था एकदम दयनीय झालेली आहे. इथपासून तर गावापर्यंत रस्ता कुठल्याही पद्धतीच्या चांगल्या प्रकारे बनवण्यात आलेला नाही. मात्र जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे राजकारणी लोक आहेत, त्यांनी अजूनही ह्या गावाकडे लक्ष दिला आहे का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. आता आम्ही रामपुरी ह्या गावामध्ये भेट दिली आहे. गावातले काही नागरिकांनी आम्ही सांगितले आहे की बरेच दिवसांपासून आम्ही तक्रारी केल्या, मात्र अजूनही कुठेतरी जे स्थानिक नेते आहेत किंवा लोकप्रतिनिधी यांनी लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे कुठेतरी हा गाव अजूनही विकासापासून वंचित राहील का, असा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आपण ह्या संदर्भात आपल्यासोबत जे ह्या एक मुरमाडी गाव आहे, गावालगतचाच, इथून सुरुवात होते त्या गावी जायला, आणि ह्याच गावापासून त्या रामपुरी गावाला जाता येतो. मात्र हा एकच रस्ता असा आहे की आपण त्या गावाला जाऊ शकतो. रिटर्न येताना ह्याच रस्त्याने आपल्याला परत यावं लागतं. दुसरा असा कोणताही रस्ता नाही आहे. त्याच्यामुळे तो गाव खूप असा वंचित म्हणायला हरकत नाही. आपण आता ग्रामस्थांची चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तर काकाजी नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? खेमराज परला सरादे. कुठले तुम्ही? रामपुरी. काकाजी, आता तुम्ही मुरमाडी इथे आहात, हो, ठीक आहे? हो. एक छोटीशी बाजारपेठ आहे. हो. आता तुम्ही माझ्यासोबत आहात. तर आपण आता एखाद्या टी पॉईंटवर म्हणजे टी पॉईंटवर आहोत, उभे आहोत. छोटंसं, ठीक आहे? हो. तर इथून तुम्ही जेव्हा रामपुरीला जाता, हो. तुम्ही वैयक्तिक अनुभव सांगा. काय वाटते रामपुरीला जाताना, जेव्हा तुम्ही इथून प्रवास करता किंवा गाडी चालवता, काय तुम्हाला अनुभव? माणूस मरतो का होते असा वाटते माणसाले गाडी न गेल्यावर. अच्छा. दुसरी गोष्ट अशी, जे आमचे विद्यार्थी मुरमाडीला शिकायला येतात, त्यांच्या सायकली पंक्चर होतात. नेहमी आम्हाला पंक्चरच दुरुस्त करत राहावं लागते. त्याच्यामुळे त्या मुलांना त्रास आहे. तर काय वाटते, आता तुमची बरीच वय झालेली आहे, तर तुमच्या अनुभवाद्वारे तुम्ही काय सांगाल की नेमका दुर्लक्ष कोणाचं होत असेल या गोष्टी? नेमकं म्हणजे हा आपल्या खासदार आमदाराच्या. तर आता जे लोकप्रतिनिधी आहेत, खासदार आमदार आहेत, यातापर्यंत आमदार सुनील भाऊ मेंढे होते, आता काय स्थानिक आमदार आपल्या ते प्रशांत पटोले आहेत, तर त्यांनी कुठेतरी ह्या गावाकडे लक्ष दिलं नसेल? नाही. तर काय तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय मागणी करणार आहात? आम्ही हा रोड आमचा चांगला बनला पाहिजे. अच्छा. आणि आम्हाला यायला त्रास नाही झाला पाहिजे, अशा पद्धतीचा रोड बनला पाहिजे. अच्छा. आमच्या बाळांना त्रास नाही झाला पाहिजे. म्हणजे जाताना येताना कोणती प्रकारची अडचण झाली नाही पाहिजे. कधी तब्येत पाणी बिघडली तर आम्हाला रात्री मुरमाडीला आल्याशिवाय पर्याय नाही आहे. म्हणजे तिथला समजा तिथं म्हणजे आरोग्य व्यवस्था नाही आहे. आम्हाला मुरमाडीशिवाय पर्याय नाही. अच्छा. म्हणजे प्रत्येक छोटी मोठी गोष्ट मुरमाडी. अच्छा. धन्यवाद काकाजी. काकाजी नमस्कार. तुमचं काय नाव आहे? रवींद्र किसन मिश्रा. कुठले तुम्ही? रामपुरी. तर काकाजी, मला वाटते तुमची मिसेस काहीतरी ग्रामपंचायत सदस्य आहे. हो आहे. तर तुम्ही जेव्हा इथून रामपुरीला प्रवास करता, जाणं येणं होत असते, हो. तर काय सांगणार आहात की आता समजा तुम्ही इथं रामपुरीला गेले, हे कमीत कमी आता 25 वर्ष झाली आम्ही जाण्या येणं करतो. 25 वर्षातून हा आमच्या रामपुरी रोडले रामपुरी गावाला जाण्या येण्याची तकलीफच आहे. अजून शासनाने इकडे लक्ष दिलं नाही, आणि खासदार आमदारांनी सुद्धा लक्ष दिलेलं नाही आहे. आता जो तुमचा रामपुरी गाव आहे, काहीतरी मला वाटतं 1012 काहीतरी लोकसंख्येचा गाव हो. असतो, तरी तुमचा रामपुरी गाव सुद्धा आता हा रस्ताच नाही, पण रामपुरी गाव सुद्धा कुठेतरी विकासापासून वंचित आहे. तुम्ही काय सांगणार? वंचितच आहे ना, पहिल्यापासूनच वंचित आहे ना, आजपर्यंत वंचितच आहे. तर ह्याकडे स्थानिक ग्रामपंचायतचं दुर्लक्ष असलं पाहिजे की स्थानिक जे ग्रामपंचायतमध्ये देतात ठराव, अच्छा, पण ते ठराव मंजूर करत नाही, असंही म्हणायला काही हरकत नाही.
आणि शासन याच्याकडे काही लक्ष देत नाही ना. खासदार आमदार आताच येऊन गेले कोण नाना पटोले त्यानं पाहिलं. आता मी 15 दिवसामध्ये चालू करतो मला रोड, 15 दिवस नाही महिना भोगून गेला अजून चालू होत नाही. अच्छा, तर तुमची नेमकी काय मागणी आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून, की नेमका हा जो रामपुरीचा जाणारा रस्ता आहे आणि रामपुरी गाव अजूनही विकासापासून खूपच म्हणजे कोसो दूर आहे विकासापासून, तर काय मागणी घालणार आहात तुम्ही जे स्थानिक नेते मंडळी आहेत की जे लोकप्रतिनिधी आहेत? आम्हाला काही मागणी नाही, आमचा रोड चांगला दुरुस्त झाला पाहिजे बस. आमची एवढीच व्यवस्था आहे. पाण्याची अडचण आहे आमच्या गावी. तुमच्या गावी हा पाण्याची अडचण आहे, तर पाण्याची अडचण आमची दूर झालेली पाहिजे. तर पाण्याची अडचण म्हटलं तर तो ग्रामपंचायतचा रोल आहे वाटतं काहीतरी. पण ते मागणी करून राहिले ना का एक बोर पाहिजे आमच्या ढोल्याजवळ. म्हणजे कुठेतरी पाण्याची व्यवस्था नाही आहे. नाही आहे, आरोग्य व्यवस्था तर नाहीच आहे, कारण नाही आरोग्य नाही, नाही आरोग्य नाही. अच्छा, तर तुम्ही बघितले असाल जे आपल्यासोबत स्थानिक ग्रामस्थ आपल्यासोबत होते, काकाजी बोलले, ते काकाजी बोलले, त्यांनी सांगितले आहे की जो रामपुरी गाव आहे, हा रामपुरी गाव अजूनही कुठल्याही प्रकारचा तिथं विकास तर आहेच नाही, पण कुठेतरी आरोग्य व्यवस्थाही नाही आहे आणि कुठेतरी त्या गावामध्ये पाण्याची पण सोय नाही आहे. न्यूज 15 मराठीसाठी साहिल रामटेके, लाखनी, भंडारा. रामपुरी